सहज चुरा होते त्याचा। समर सीझन चालू झालेला आहे आणि आज मी बनवणार आहे वाळवणातला एक प्रकार, तो म्हणजे खिचे पापड। आता हे तांदूळाचे मी बनवणार आहे। तर तांदूळाचे खिचे पापड बनवण्यासाठी 1 किलो तांदूळ इथे घेतलेला आहे। जुना तांदूळ घ्यायचा आहे, कोणता पण तुम्ही जुना तांदूळ घेऊ शकता। तर इथे मी कोलम घेतलेला आहे। आता हा तांदूळ घ्यायचा आणि मस्त स्वच्छ पाण्याने 2 ते 3 वेळा धुवून घ्यायचा आहे। ज्या तांदळाचा भात केल्यानंतर भात चिकट होतो तो तांदूळ घ्यायचा नाही, कारण त्याचे पापड जास्त फुलत नाहीये। हा तांदूळ मी छान स्वच्छ धुवून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता। आता हा तांदूळ आपण एका चाळणीवरती काढून घेऊया। अशा प्रकारे चाळणीमध्ये हा तांदूळ मी काढून घेतलेला आहे। यातलं पाणी पूर्ण गाळून घ्यायचं आहे। तर 10 ते 15 मिनिटं आपण असंच चाळणीमध्ये ठेवून द्यायचं आहे। इथे मी एक सुती कपडा अंथरून घेतलेला आहे। आता याच्यावरती आपल्याला हा चाळणीमधला तांदूळ धुवून ठेवलेला पसरवून घ्यायचा आहे। हा घरामध्ये फॅनच्या खाली सुकवू शकता आणि हा तांदूळ आपल्याला उन्हामध्ये सुकवायचा नाही किंवा वाळवायचा नाही आणि असाच 7 ते 8 तास तुम्ही हा तांदूळ सुकवायचा आहे। तांदूळ 8 तास झाले छान सुकायला ठेवलेले होते आणि आता आपण हे गोळा करून घेऊया। तर हे छान सुकलेले आहेत। आता आपण हे गिरणीतून बारीक दळून आणायचं आहे। आता तांदूळ मी गिरणीमधून दळून आणलेलं आहे। आता 1 किलो तांदूळ होते, त्यातलं अर्धा किलोच तांदूळाचं पीठ मी घेतलेलं आहे। पापड खार हे 1.5 चमचा आहे, 1.25 चमचा मीठ आहे आणि अर्धा चमचा जिरे आहे। जर का तुमचं 1 वाटी पीठ भरत असेल तर तुम्ही 1.5 वाटी पाणी घालायचं आहे। तर 3 कप पिठासाठी 4.5 कप पाणी घेणार आहे मी। कढईमध्ये 4 कप आणि हे अर्धा कप असे 4.5 कप पाणी उकळण्यासाठी ठेवलेलं आहे। पाणी चांगलं उकळू द्यायचं आहे। तर पाण्याला उकळी आली, सुरुवातीला घालून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ। पापड खार मी 1.5 चमचा घेतलेला आहे। तुमच्याकडे जर पापड खार नसेल तर बेकिंग सोडा पाव चमचा घालू शकता आणि एक अर्धा चमचा जिरे मिक्स करून घ्यायचं आहे। जिऱ्याचा कलर थोडासा उतरतो पाण्यामध्ये। जिरे घातल्यानंतर उकळी येऊ द्यायची आहे। खळखळ छान उकळी आलेली आहे पाण्याला। तांदूळाचं पीठ चाळून घेतलेलं आहे ते घालून घेते। आता ही उकळ झालेली आहे तयार आपली। एक 5 मिनिटं असंच छान उकळ झाकण लावून ठेवायची आहे। 5 मिनिटं झालेली आहेत। आता आपण एका परातीमध्ये काढून घेऊया। थोडंसं हातावरती तेल घेते। आता हे मळून तयार आहे। याचे छोटे छोटे गोळे करते। थोडंसं आपण तेल लावून घेऊया। उकड परफेक्ट झालेली आहे। तेलाचा अतिशय कमी वापर केलेला आहे। चाळण घेतलेली आहे आणि या चाळणीवरती कपडा ठेवायचा आहे। हे गोळे आपण एका कपड्यामध्ये ठेवूया। त्याच्यावरती आपण असं एक झाकण लावायचं की इथून हवा गेली नाही पाहिजे। गॅसवरती मी ते कुकर ठेवलेला आहे आणि पाणी घातलेलं आहे। ही चाळण मी अशीच ठेवणार आहे। घट्ट झाकण ठेवायचं आहे। 20 ते 25 मिनिटं वाफवून घेणार आहे। परातीमध्ये आता जेवढे पापड करायचे आहेत तेवढंच कणिक काढून घेणार आहे यातलं आणि हे बाकीचे जे आहे पुन्हा असं झाकून ठेवायचं की जेणेकरून गरम राहणार आहे। थंड झाल्यानंतर पापड पटकन करता येत नाही। तर पुन्हा एकदा आपण हे मळून घ्यायचं आहे।
गरम आहे तोवरच आपण काय करायचं आहे, याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत. त्याच्यावरती एक अशी छान प्लेट झाकून ठेवायची आहे. पोळपीठ घेतलेलं आहे, प्लेटला तेल लावलेलं आहे आणि याला थोडंसं तेल लावून घेतले, दोन्ही बाजूला तेल लावले. आता हे पापड पहिल्या दिवशी फॅनच्या खाली घरामध्ये सुकवायला ठेवायचे असतात. आणि दुसऱ्या दिवशी उन्हामध्ये सुकवायला ठेवायचे. किती छान फॅनच्या हवेने सुकलेले आहेत आणि काठवरती आलेली आहे आणि चिकटलेली सुद्धा नाही. तेलाचा वापर अतिशय कमी केलेला आहे मी. तुम्ही सुद्धा घरी ट्राय करा. आणि पारंपरिक पद्धतीने ही खिच्चा पापड रेसिपी मी बनवलेली आहे. तुम्हाला जर आवडली तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. जे नवीन आहे माझ्या चॅनलवरती त्यांनी माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. दुसरा आणि तिसरा दिवस कडकडीत उन्हामध्ये छान पापड सुकून घेतलेले आहेत. अतिशय पातळ झालेले आहेत. बघा किती सुंदर झालेले आहेत. कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि तेल आपलं छान गरम झालेलं आहे आणि तेल एकदम कडक पाहिजे. प्रेस करायचं आहे. वा किती मोठा झालेला आहे. वा पटकन वरती येतो आणि एकदम छान पापड झालेले आहेत आपले खिच्चा पापड. मी असे तळून दाखवतेय. दुप्पट ते तिप्पट असा आकार होतोय. किती मोठा आकार झालेला आहे बघा तळल्यानंतर. सोडते. बघा किती छान झालाय तळून. हे पहा मस्त. हे पहा एकदम छान. काही सेकंदामध्येच पापड तयार होत आहेत. हे पहा अतिशय अप्रतिम पापड झालेले आहेत. हे पहा थोडंसं झाऱ्याने प्रेस करायचं आहे की लगेच पापड तळून तयार. हे पहा हे पहा सहज चुरा होते त्याचा. हे बघा एकदम हलके झालेले आहेत. मस्त.